नमस्कार मंडळी. पाक न करता, हाताला चटके न बसता, कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू. अगदी सोप्या पद्धतीने, कसलीही जास्त मेहनत न करता, गुळ न वितळवता, पाक न बनवता, अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू आपण बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी एका वाटीच्या मापाने आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. आता शेंगदाण्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ते लो ठेवायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त काळे असे आपल्याला हे करायचे नाहीये. फक्त हे चटकले आणि थोडंसं याचे जे साली आहे ते निघायला सुरुवात झाली, एवढेच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित शेंगदाणे भाजून झालेले आहे आपले, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी तीळ घ्यायची आहे. हो मंडळी, आज आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तिळाचे लाडू सुद्धा इथे बनवून तयार करू शकता. शेंगदाणे याच्यात ॲड केल्याने ह्याची चव अजून वाढते. तर इथे तीळ सुद्धा चटकेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तीळ चटकायला सुरुवात झालेली आहे. एकदा चटकायला सुरुवात झाली की पुन्हा अर्धा मिनिट आपल्याला हे मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच बाजू काढून घ्यायचं आहे. तर इथे मी पुन्हा एक अर्धा मिनिट इतकं भाजून घेते. कलर तुम्ही बघू शकता, खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं नाहीये, नाहीतर जे आपले लाडू आहे ते आपल्याला कडू लागणार. तर इथे हळूहळू करत आपण हे तीळ भाजून घेतलेले आहे. मस्त छान असे भाजले गेलेले आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित हे थंड करून घेऊया. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कुकर. याच्यात आपल्याला 1-2 कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि 1 वाटी ह्याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आणि आपण 1 कप घेतलेले होते शेंगदाणे, 1 कप घेतलेला होता गूळ, म्हणजेच वाटी घेतलेली होती. आता त्याच वाटीने 2 वाटी इतकं आपल्याला गूळ किसून घेतलेला आहे मी. ते गूळ ते ह्याच्यात वाटीत ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं बारीक असा भुगा आहे. मस्त व्यवस्थित किसून घेतलेला होता गूळ. आता आपल्याला याच्यावर एक प्लेट अशी झाकून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण लावून 1 शिट्टी आपल्याला ह्याची काढायची आहे. तर इथे व्यवस्थितपणे आपण हे झाकण लावून घेऊया आधी. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर शिट्टी सुद्धा आपल्याला लावायची आहे आणि 1 शिट्टी, फक्त 1 शिट्टी आपल्याला काढायची आहे. तर इथे कुकर लावून झालेला आहे आणि लगेचच आपली ही याची 1 शिट्टी होऊन जाते. गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे. जोपर्यंत हे थंड होत आहे कुकर, तोपर्यंत इथे मी एक घेतलेला आहे मिक्सरचा भांड. इथे आपली शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले होते. याचे साले काढून घेतलेली आहे मी. तुम्हाला हवं असेल तर साले सकट तुम्ही हे ॲड करू शकता. त्याचबरोबर तीळ सुद्धा थंड झाली होती, ते आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर इतकी तीळ आपल्याला बाजू काढून ठेवायची आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाहीये. थोडासा असा भरडा आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाहीये, हलकंसं भरडं आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाणे तीळ छान असं मिक्स झालेले आहे आणि भरडं असं आपल्याला हे याचं कूट करून घ्यायचं आहे. तर हे एका बाजूला ठेवून घेऊया. तोपर्यंत इथे आपला कुकर मस्त थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे याची वाफ गेलेली आहे. शिट्टी मी काढून घेते. त्यानंतर आपल्याला हे झाकण उघडून घ्यायचं आहे. तर हे बघा व्यवस्थित थोडंसं हे थंड झाल्यानंतरच आपल्याला उघडायचं आहे. आता तुम्ही बघू शकता जे गूळ आपण ह्याच्यात ठेवलेलं होतं ते आता मस्त असं पाक याचा बनवून झालेला आहे. फक्त एका शिट्टीमध्ये याचा व्यवस्थित पाक बनवून तयार होतो. आता आपल्याला हे कुकरमधून वाटी काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी काढून घेतलेला आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता जराही याच्यात गूळचा खडा नाहीये. पूर्णपणे जे गूळ आहे ते वितळून झालेलं आहे. गूळचा इथे पाक झालेला आहे, बघू शकता छान असं. आता आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे, 1 चमचाभर इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे. कारण आता गूळ गरम आहे, जे पाक आपण केलं होतं ते गरम आहे. ह्याच्यात जे आपण तूप ॲड करू ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल, वितळून जाईल. म्हणून याच स्टेपवर आपल्याला 1 चमचाभर इतकं साजूक तूप ह्याच्यात ॲड करून घेऊया आपण आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर कसलाही वेगळा पाक न बनवता, कोणताही गूळ न वितळवता, अगदी हाताला चटके न बसता आज आपण
तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. हे व्यवस्थित मिक्स करून झालं, की एक आपण वेगळं बाउल घेऊया. याच्यात जे आपण तीळ आणि शेंगदाण्याची भरड करून ठेवली होती, ते ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण जे 1 चमचाभर तीळ वेगळी ठेवली होती, ते याच्यात ॲड करून घेऊया आणि जे गूळ आपण शिट्टी लावून वेगळं वितळून घेतलं होतं, पाक बनवून घेतलं होतं, ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. बस एवढीच आजची स्टेप आहे. अगदी सोप्या पद्धतीने कसल्याही जास्त मेहनत न घेता खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. जे अगदी पहिल्यांदा लाडू बनवायला घेतलं असेल त्यांना सुद्धा अगदी अचूक प्रमाण, अचूक पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात मस्त असे खुसखुशीत आपले लाडू बनवून तयार होतात. कसलेही लाडू आपले कोणतेही कडक होणार नाही आणि कसलीही आपली रेसिपी बिघडणार नाही. अगदी 100% ही रेसिपी सक्सेसफुल होणार आहे. कोणीही सहज बनवू शकतील, अगदी अशी सोपी रेसिपी आहे. तर पूर्ण जे गुळाचा पाक आपण करून घेतलं होतं, ते आपण हे जे शेंगदाणे आणि तिळची भरड होती याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. चमच्याच्या मदतीने हळू मिक्स करून घेऊया. जोपर्यंत जे पाक आहे ते थोडंसं थंड होत नाही. थोडंसं थंड झालं की लगेच हाताच्या मदतीने आपण पूर्ण पाक आणि शेंगदाणे आणि जे गूळ आपलं तीळ आहे याची जे भरड आहे त्याला मिक्स करून घेऊया. म्हणजे गोळा इथे आपण बनवून तयार करून घेऊया. अगदी जसं आपण गॅसवर याला मिक्स करून घेतो त्याच पद्धतीने पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सोप्या पद्धतीने पटपट याचे लाडूसुद्धा बनवून वळवून तयार होतात. तुम्ही बघू शकता. कसलीही जास्त मेहनत न घेता, जास्त इथे तुम्ही बघू शकता मी ताकदसुद्धा लावत नाही आहे. अगदी हलक्या हाताने वळते तरीही लाडू मस्त छान वळून तयार होतात ते तुम्ही बघू शकता. आणि जे आपण तूप ह्याच्यात ॲड केलं होतं, त्याने लाडूला अशी थोडीशी चमकसुद्धा येते. तुम्ही बघू शकता मस्त छान असे आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहे. अगदी याच पद्धतीने आपण पूर्ण लाडू इथे बनवून तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता हाताला जास्त असं तूपसुद्धा लागत नाहीये. बघू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात आपण ह्याच्यात तूपसुद्धा ॲड केलेलं आहे. तर असेच याच पद्धतीने आपण हे पूर्ण लाडूसुद्धा वळून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने पटकन आणि मस्त असे लाडू बनवून तयार होतात. जराही कडक होत नाहीये. मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी आरामात कोणीही सहज छोटे मुलंसुद्धा आणि अगदी घरात जे वयस्कर असतात ते सुद्धा अगदी आरामात खाऊ शकतात. तर या संक्रांतीला तुम्ही सुद्धा हे तिळगुळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये फक्त 1 शिट्टी तयार होणारे हे लाडू बनवून तयार करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला पुन्हा भेटूया असेच छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.